जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी सगळ्या वक्त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. एक नाही तर 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. नेते मंडळींना पण वेळ मिळाला पाहिजे. यानंतर सर्वांचे युवा नेते बंटी पाटील साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त जोरदार एक टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. या शक्तीपीठ विरोधी मोर्चाला उपस्थित राज्याचे नेते जयंत पाटील साहेब, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज राजू शेट्टीजी, खासदार विशाल पाटील, माधवराव जानकर साहेब, गुरु साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठावरचे या शक्तीपीठ महामार्गाविरोधातली असणारी सगळी कृती समिती, गिरीश कोंडे आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र, गेले 3 वर्ष या शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकारनं या ठिकाणी घातला आणि 2013 पासून धाव लढाई सातत्यानं आपली चालू आहे. 2014ला आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणामध्ये कोल्हापूरमध्ये गुरुसाहेब हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असं जाहीर आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतासाठी होतं. जसं लाडक्या बहिणींना 1500 रुपये मतासाठी दिले आणि 92 लाख महिलांचे काढून घेतले, तसं त्यावेळी सुद्धा शक्तीपीठ रद्द करायचं आश्वासन त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं. आम्हाला वाटलं आता रद्द झाला, विधानसभेचे निकाल लागले आणि पुन्हा शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा नव्या रेखांकनाला आता चालू झालेला आम्हाला या ठिकाणी दिसतो. आमची भूमिका हीच आहे की रत्नागिरी नागपूर हा रस्ता ऑलरेडी आहे, त्या रस्त्याला माणसं जायला नाहीत, जनावरं जातात, एवढा रस्ता रिकामा आहे आणि असा रस्ता असताना या नवीन रस्ता करायची आवश्यकता असं आमचं मत आहे, गरज नाही असं आमचं मत आहे. आणि म्हणून ही भूमिका घेत असताना आम्ही या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं ही भूमिका घेतोय. आज परभणीला मी जाऊन आलो, हिंगोलीला गेलो होतो मागच्या वर्षी, राजू शेट्टीची परवा या ठिकाणी जाऊन आले, पण सोलापूरला आम्ही मेळावा घेतला. एकही जिल्हा असा नाही की तो ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कुणी विरोध केलेला नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये याला विरोध आहे. एका बाजूला या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पगार करायला या सरकारकडे पैसे नाहीत, संजय गांधी निराधारचे पैसे यांना महिन्याला देता येणार आणि दुसऱ्या बाजूला एक आलेले नाहीत ना, मिळतच नाहीत. एका बाजूला संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नाहीत, एका बाजूला 1,10,000 कोटी खर्च करायची भाषा हे सरकार या ठिकाणी करतंय आणि म्हणून आमचा विरोध आहे. तो गरज नसलेला हा महामार्ग रद्द करावा ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे. आणि पैसे जास्त झाले असतील तर आमची सरकारला विनंती आहे, 500-500 कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना द्या. बरोबर आहे ना? 500-500 कोटी रुपये गड किल्ल्यांना द्या. या राज्यामधल्या 22,000 ग्रामपंचायतींना जयंत पाटील साहेब 1-1 कोटी रुपये द्या. निदान गावातले रस्ते व्यवस्थित या ठिकाणी होतील, निदान गावातले रस्ते व्यवस्थित होतील. या महामार्गाला जोडणारे हायवे तिथले खड्डे या ठिकाणी भरायचं काम करा. 1,10,000 कोटी खर्च कसं करायचं हा तुमच्या पुढे प्रश्न असेल तर आमच्याकडे माजी अर्थमंत्री आहेत, आम्ही तुम्हाला सुचवू काय करायचं ते. लईच पैसा तुमच्याकडे जास्त झाला असेल तर हा सांगलीचा वाघ तुम्हाला सुचवेल काय करायचंय ते, तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणून पैसा 1,10,000 कोटी कशाला म्हणते तो? 1,10,000 कोटी एका रस्त्यासाठी, एका 5 कॉन्ट्रॅक्टरांसाठी. कुणाचं तरी सिमेंट खपलं पाहिजे, कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर मिळालं पाहिजे, यासाठी हा रस्ता आहे. हा शेतकऱ्यासाठी नाही, वाहनधारकासाठी या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून आमचा विरोध, प्रामाणिक विरोध शेतकऱ्यांचा या ठिकाणी आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता सरकारनं एजंट सोडलेले आहेत गावागावामध्ये. तुमच्याकडे जर माणूस आला, तुझी जमीन दे, तुला एवढे पैसे मिळणार आहेत, तर वर्करचं त्याला 10% कमिशन, किती टक्के? 10% त्याला मिळणार आहेत. कोण सांगायला आला जमीन दे की वर्करचं याला 10% कमिशन या ठिकाणी मिळणार आहे. आपण हे लक्षात ठेवा. जो माणूस तुमच्याकडे जमीन द्या म्हणून गावातला येईल
भावकीतला येईल, सरपंच येईल, पुढारी येईल, लक्षात ठेवायचं त्याला 10% मिळालं आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ताकदीनं उद्याच्या भविष्यकाळात मोजण्या चालू होणार आहेत. या मोजण्याला विरोध करण्याची भूमिका आम्हा सगळ्यांची असणार आहे. आम्ही सगळे ताकदीनं या विषयामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि राजू शेट्टी साहेब आणि जयंत पाटील साहेबांची परवानगी घेतो की उद्या राहुल गांधींचा पुण्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं मला त्या ठिकाणी तिथं जायचंय, त्यामुळे परवानगी घेतो. आमचे सहकारी विश्वजित कदम यांचाही याला पाठिंबा आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळे आज रक्षा विसर्जन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी त्यांचाही पाठिंबा या आंदोलनाला निश्चितपणे एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.